जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 10. जगज्योतीचा. समास 7. सगुण भजन. या समासात श्री समर्थ एका प्रश्नाचे उत्तर देत आहेत. प्रश्न असा होता, आपण जेव्हा साधू संतांच्या समाधीस्थळाला भेट देतो तेव्हा तिथे जे अनुभव येतात ते खरे की खोटे? उत्तर श्री समर्थांनी असं दिलं आहे, साधू संत जिवंत असताना अनेक चमत्कार घडतात. साधू संतांना देहबुद्धी नसते, त्यांची कामं निष्काम असतात आणि त्यांच्या निष्काम कार्याची शक्ती खूप मोठी असते. साधू संत जिवंतपणी मोठी कामे करतात आणि त्या कामांच्या सामर्थ्याने मृत्यूनंतरही ते कार्य करत राहतात. संत देहामध्ये असताना व त्यांच्या निर्वाणानंतरही कार्य करत राहतात. समाधीच्या दर्शनासाठी चांगले लोक किंवा चांगले भक्त येतात. त्यांच्या भावामुळे समाधीस्थानापाशी एक चांगली ऊर्जा किंवा स्पंदनं म्हटलं तरी चालेल, स्पंदनं निर्माण होतात. ही स्पंदनं साधकाचा अभ्यास किंवा तो सूक्ष्मात पोचेल तसा त्याला स्पंदने जाणवतात, साधकाला स्पंदने जाणवतात. असा हा समास आपण ऐकणार आहोत. त्याआधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया दशक 10 जगज्योतीचा समास 7. सगुण भजन. श्रीराम अवताराधिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे? हे श्रोतयांची आशंका, पाहता प्रश्न केला निका, सावध होऊनी ऐका म्हणे वक्ता. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्याचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुनी. लोकांस होतो चमत्कार, लोकमानिती साचार, परंतु याचा विचार केला पाहिजे. जित असता नेणो किती, जनामध्ये चमत्कार होती, ऐसी याची सद्य प्रचिती रोकडी पाहावी. जित असता नेणो किती म्हणजे जिवंत असताना, तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला. ऐसा हा चमत्कार झाला, यास काय म्हणावे? तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. आवडे ते स्वप्नी देखिले, तरी काय तेथून आले, म्हणाल तेथे आठविले, तरी द्रव्य का दिसे? एवं आपुली कल्पना, स्वप्नी येती पदार्थ नाना, तरी ते पदार्थ चालतीना अथवा ठाऊक नाही, येथे तुटली आशंका. ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा. ज्ञानी मुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, काजे पुण्यमार्ग चालिले म्हणून या कारणे पुण्यमार्गे चालावे. भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे अन्याय पंथे. नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळे. निश्चयो बैसे वस्तूकडे, तरी ज्ञानमार्गे ही सामर्थ्य चढे. कोणी एकांत मोडे, ऐसे न करावे. एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही. निर्गुणी ज्ञान झाले, म्हणून सगुण अलक्ष केले, तरी ते ज्ञाते नागवले दोहींकडे. नाही भक्ती नाही ज्ञान,
मध्येच पैसावाला अभिमान, म्हणून या जपध्यान सांडूच नाहीये. जप नियमित करावा, आराधना भक्ती हे रोज करावं. संपूर्ण दासबोध आणि बरेच ग्रंथ, त्याच्या कथा मी ह्या आराध्य परितोष चॅनलला अपलोड केलेले आहेत. सगळे व्हिडिओ चांगले आहेत आणि ते नक्की ऐका. सांडील सगुण भजनासी, तो ज्ञाता परी अपेसी, म्हणून या सगुणासी सांडूची नये. निक्काम बुद्धीच्या भजना, त्रैलोकी नाही तुळना, सामर्थ्य विण घडेना निक्काम भजन. कामनेने फळ घडे, निक्काम भजने भगवंत जोडे. फळ भगवंता कोणीकडे, महदंतर नाना फळे देवापासी. आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वरासी निक्काम भजावे. निक्काम भजनाचे फळ आगळे, निक्काम निष्काम. निक्काम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे. तेथे बापुडी फळे कोणीकडे, भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे. तेथे वेगळे भावावे न लगे कदा, दोन्ही सामर्थ्ये एक होता. काळाचं नाटोपे सर्वथा, तेथे इतरांची कोण कथा, कीटक न्याये. म्हणून निक्काम भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान. तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे. येथे बुद्धीचा प्रकाश, आणिक न चढे विशेष. प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर प्राणी मात्र. जेथे भ्रष्टाकार घडेना, तो परमार्थही दडेना. समाधान विघडेना निश्चयाचे, सारासार विचार करणे. न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंतांचे देणे पालटेना. भक्त भगवंती अनन्य, त्यासी बुद्धी देतो आपण. यदर्थी भगवत वचन सावध ऐका. श्लोक 1. ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. म्हणून सगुण भजन, वरी विशेष ब्रह्मज्ञान. प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भजन निरूपण सगुण भजन निरूपण नाम समास सप्तम. श्रीराम